श्री स्वामी समर्थ. तर इथं आम्ही आले होते गावी माझ्या मावशीच्या घरी, म्हणजे जिथं लग्न होतं तिथे आले आणि तर स्वामीला असं बॅगेवर बसवलं होतं. आम्ही सकाळी लवकर पोहोचले होते, त्यामुळे आम्हाला ॲटो वगैरे काही भेटत नव्हते. मग काकाला बोलवलं होतं, मग काका आले घ्यायला. मावशी इथं डाळ टाकत होती, पूर्णाचा स्वयंपाक बनवायचा होता मावशीला आणि आम्हाला चहा वगैरे करून दिला होता. मग चहा घेत होते, स्वामीला दूध दिलं आणि काका इकडे मस्तपैकी गूळ बारीक करून देत होते पूर्णामध्ये टाकायला. आणि मग नंतर स्वामींचं खाणं झालं तर मामाला उठवायला गेली होती झोपेतून. तिकडे यांच्याशी मस्ती चालू होती आणि मावशी काय बनवत होती काय माहिती. मावशीनं नाव सांगितलं होतं काहीतरी याचं, पण आता माझ्या लक्षात येत नाही काय नाव आहे ते. म्हणजे तसं पित्राला लागते असं म्हणत होती आमच्या इकडं. तर ते बनवून वगैरे घेतला. मला बराच पसारा झाला आहे. काल रात्री यांनी बराच वेळ ते फेशियल वगैरे करत बसली होती म्हणत, बराच वेळ पसारा ते होता. पसारा वगैरे आवरला थोडा. तेवढ्यात हे बाळ आलं होतं घरी, तर मग बाळासोबत थोडा टाईम स्पेंड केला. स्वामीला बाळ तसं खूप आवडते, तर तिला मांडीवर वगैरे घ्यायचं होतं, तिला मांडीवर वगैरे दिलं. मी पण थोडा बराच वेळ बोलले तिला. स्वामीनी तसा लाड करणं चालू होतं बाळासोबत. इकडून आम्हाला दोघीला धरावं लागलं स्वामीनीच्या मांडीवर दिलं तरी. आणि डॉक्टरनी चहा बंद करायला सांगितला, त्यामुळे थोडासा चहा घेतला तरी बराच पिण्यात येते चहा. पोहे खाल्ली. मग मावशीनं बनवले होते इथं आणि काकाची इकडं पितरांची पूजा मांडणं चालू होती. पूजा वगैरे मांडून घेत होती आणि आजच अक्षय तृतीया होती, त्यामुळे पूर्णाचा स्वयंपाक केला होता आणि पितरांना देखील पूर्णाचा स्वयंपाक लागतो. मावशीपणे ॲब्रो वगैरे करून दिला, तर तिने ॲब्रो वगैरे करून दिले. मला काही येत नाही ॲब्रो कराय, मी फेशियल वगैरे करून दिलं. आणि साईडला बराच पसारा पडलेला आहे, काय माहिती आता कधी आवरणं होते. असं वाटतं खूप माणसं आलेले आहेत लग्न घरी, पण खूप माणसं काही नव्हती, मी चाललेले होते. खूप पसारा चालला होता. नंतर बांगड्या वगैरे आणायला गेले होते संध्याकाळी बाहेर. बांगड्या वगैरे आणल्या, मग नवरीने तिची बॅग पॅक करून घेतली आणि सायंकाळी थोडा कासीना चहा घेतलाच. चहाशिवाय काही होत नाही आपलं. मग इथं पोळ्या करून घ्यायच्या त्या थोड्या पूर्णाच्या, आणि पोळ्या एवढ्या फुगत होत्या ना, मी कॅमेरा ऑफ केल्यावर खूप फुगत होत्या. आणि लास्टच्या पोळीला म्हणलं कॅमेरा शूट करावं, तर पोळी काही फुगलीच नाही. आणि ते सापनी त्याला म्हणत होते मी स्वयंपाक करता करता, तर बघायला गेले की साप काही दिसलंच नाही मला. मग नंतर स्वामीला मेहंदी काढायची होती, स्वामीला मग तिची मावशी मेहंदी काढून देत होती. आणि मग लगेच मला थोडं मशीनवर काम होतं, तिथे काम करून घेत होते. तेवढ्यात मला हे जबरदस्ती पॅक जास्त झालं होतं मुलतानी मातीचा, त्यामुळे मला पण पॅक लावून टाकला. बाय.